मनाची नाती आमची माती आमची माणसं। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोजर। शेतकरी मित्रांनो, आपण वाई तालुक्यातील मेनवली इथे आलेलो आहे। तर हे एक आर्मी पर्सन रिटायर आणि प्रगतशील शेतकरी आहेत शेतकरी मित्रांनो। तर ते त्यांचं नाव सांगतील आणि 2 वर्षापासून आपली औषधं वापरतात, तर त्यांना त्याबद्दल कसं वाटतं। आम्ही अशा पद्धतीने वापरतो शेतकरी मित्रांनो की ते अर्धे रासायनिक वापरतात व अर्धी औषधं मी देतो। तर आपण तुम्हाला माल पण दाखवू की ह्या कशा पद्धतीने आहे आणि ते स्वतः शेतकरी त्यांचं नाव सांगतील, गाव सांगतील। सर, तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी भांडवलकर प्रवीण लक्ष्मण, गाव मेनवली, तालुका वाई, जिल्हा सातारा। बरं सर, तुम्हाला आता मी 2 वर्षापासून आपण प्रोडक्ट देतोय तुम्हाला हळदीला, तर तुम्हाला या ऑर्गॅनिक प्रोडक्टविषयी काय वाटतं की बाबा चांगले आहेत, वापरले पाहिजेत लोकांनी किंवा कसं काय? ऑर्गॅनिक प्रॉडक्ट हे वापरलेच पाहिजेत। त्याचा रिझल्ट मी गेले 2 वर्षापासून घेतोय, त्याचा रिझल्ट खूप छान आहे। म्हणूनच मी साहेबांना भेट द्यायलाच बोलवलं होतं खरं तर, आणि ते माझ्याकडे आलेत पाहायला की माझी हळद कशी आहे। तर शेतकरी मित्रांनो पहा, त्यांची आता त्यांना मी वाईमध्ये होतो, त्यांनी म्हणले की आपली हळद काढायची चाललेली आहे। तर मी आता स्वतः प्लॉटवर आलेलो आहे आणि हा माल दिसत आहे। सर, तुमचं नाव काय? माझं नाव श्रीरंग चौधरी। तुम्हाला अनुभवानुसार तुमची ही हळद कशी आहे? एकदम मोठी आहे ना, माल चांगला आहे ना, आहे का? आणि शेतकरी मित्रांनो, जर आपण आता हे शेतकरी स्वतः आहेत आणि ह्यांना जर किती लावायची लागवड आणि तिला राहिल्यानंतर आपण बेने पण देऊया आणि गंड्यासाठी हो का आम्ही इथं काढलेलं होतं, तर हे गंडे जर पाहिले शेतकरी मित्रांनो तर हे जबरदस्त, म्हणजे यातलं एकही फेल जाणार नाही, असे जबरदस्त असं मला एकही कोणतंही बघा तुम्ही, हे पहा अशा पद्धतीने आहे। आता हे बेण्यासाठी ठेवणार आहोत आपण। आणि हे माल जर पाहिला शेतकरी मित्रांनो तर सर, हे माल किती गुंठ्यातला आहे आपला हा एवढा? हा माल 14 गुंठ्यातला आहे। शेतकरी मित्रांनो पहा, तुम्हाला मी हा डीग दाखवतो आणि हा डीग आहे ना 14 गुंठ्यातला आहे पुढील प्रमाणे। आणि शेतकरी मित्रांनो, कोणत्याही प्रकारची मर काही बारका मोठा असं काही नाही, एक साईज माल आहे। हे पहा, हे पहा। आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर बेने जर पाहिजे असेल तर ह्यांची लागवड झाल्यानंतर राहिलेले बेने आपण देऊ। तर हे पहा अशा पद्धतीने पूर्ण मी असा डीग बघितला, तर हे आता काय याचा अंदाज सांगता येत नाही, एवढा माल आहे आणि व्यवस्थित माल आहे असे। हो, तरी हे चौधरी साहेब म्हणतात की तुम्ही चप्पल वगैरे लावा तर तसं काय नसतं शेतकरी मित्रांनो, आपण कष्ट केलेलं आहे ते आपल्या कष्टाचं आपल्याला भेटत असतं। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।